काय चालू आहे आपलं? जोरात बोला. ब्रह्माच्या प्रशक्त्वाची सिद्धी. कोणाची? प्रत्यक्षत्वाची सिद्धी. हा, ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी. बरं. मग कशी सिद्धी केली सांगा की. रहस्य चालू होतं ना रे, रहस्य चालू होतं ना. मग कशी सिद्धी केली सांगा की. विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एकदशत्वित्व हे प्रत्यक्षास कारण आहे. मग कशी सिद्धी करून दाखवली? ब्रह्माचं ज्ञान कसं होत असते? पहिले बाह्य पदार्थाचं ज्ञान, नंतर ब्रह्माचं ज्ञान. बाह्य पदार्थ ज्ञानाकरता वृत्ती ज्ञेयापर्यंत जाते. तिथं वृत्ती गेली म्हणजे दोन आवरण असतात, एक अंधकाराचं आवरण आणि एक अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करतं? अज्ञानाचं आवरण वृत्ती. लक्षात नाही. आणि मग त्या वृत्तीमध्ये असलेल्या चिदाभास पदार्थाचं काय करतो? प्रकाशन करतो. आता ब्रह्मज्ञान होण्याकरता ब्रह्म आत्मा बाहेर आहे का आत आहे? अरे आत्मा आत आहे का बाहेर आहे? माझं वृत्ती बाहेर जाण्याचं काय नाही. मग आपल्या आत्मवृत्ती अंतर्मुख होते आणि आत्माश्रित असलेल्या अज्ञानाचे निवृत्त करते. आणि आत्म्याचं त्याच्याच प्रकाशाने त्याचं काय होते? ज्ञान होते. सूर्याचं ज्ञान कोणाच्या प्रकाशाने होते? तसं आत्म्याचं ज्ञान कोणाच्या प्रकाशाने होते? ज्याला म्हणतात ब्रह्मज्ञानाचा प्रकार. हे चालू होतं. पुढे विचारा शंका. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. महाराज, साधू व असाधू पुरुषास सुख दुःख देणारे अनंत उत्तम गुणाचे निधान, श्यामसुंदर हस्तपदादी अवयवान अशा शरीराचे अवक्रिय निर्गुण निरावय अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. मग कसं ज्ञान होते? ब्रह्माचं ज्ञान का होऊ शकत नाही? कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. फार झाले तर वेद वाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल, पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. याकरिता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून. काय सांगितलं त्याच्यात? अरे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. आतापर्यंत वाचलं ना, त्याच्यामध्ये त्याला रूप नाही, त्याला गुण नाही, त्याला धर्म नाही, म्हणून त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. पूर्वपक्षाचं मत तर पुराणिक असतो ना, त्याचं मत आहे ब्रह्माचं ज्ञान काय होत नाही. ज्ञान होण्याकरता काहीतरी दृश्य लागते ना. ज्ञान होण्याकरता उगीच ज्ञान होते का? पत्रावळ वाढली, जेव्हा म्हटला होता, म्हणलं काय खायचं? पत्रावळ खायची का? मग काय वाढलं पाहिजे? काय तर चालते की आज काय उपास नाही, काल उपास होता काय आज आहे. मग श्रीबालाजीचा भेट. आपल्याला काय आनंद, जेवायला थोडंच घालायचं, नाव घ्यायला काय हरकत आहे. मग पदार्थ असल्याशिवाय ज्ञान होते का पदार्थाचं ज्ञान होते? पदार्थाचं काय? तिथं एक होता बघा, मिलिटरीतला माणूस होता, त्याचा जरा डोका घालता चक्रम होता.
मग तो कोणाच्या घरी जायचं, लाडू शिरा पुरी भाजी वाडा असं म्हणायचा. मग त्याला विचारलं, म्हटलं तर लाडू शिरा पुरी भाजी भाकरीचं वाढली. तो म्हटलं इथं काय आहे, लाडू आहे, शिरा आहे, काय आहे, पुरी आहे. ज्ञान होण्याकरता अगोदर पदार्थ असावा लागतो आणि मग तसं काय होते, ज्ञान होते. नुसतीच पत्रावर ठेवली जेव्हा म्हणलं म्हणजे काय पत्रावर खायची का, मग त्याच्यात काय पाहिजे, पदार्थ पाहिजे. सीताराम जय सीताराम. तसं ब्रह्माला काही रूप नाही, त्याला काही कोणत्याही प्रकारे नाही. आकाशाचं आपल्याला दिसते का, असं खांब जसा दिसतो तसा आकाश दिसतो का, मग का दिसत नाही. बर या ज्ञान होण्याकरता, तर ज्ञान होण्याकरता अगोदर ज्ञेय असावं लागतं. विना ज्ञेयाशिवाय ज्ञान होऊ शकत. मग ते चाललं होतं आमचं, पत्रावळ वाढली आणि जेव्हा वाढलं तर काय जेवायचं, पत्रावळ खायची का, मग काय वाढलं पाहिजे, श्रीपालाची तब्येत. श्री म्हणजे बा म्हणजे बरं का. आणि पुढे श्री म्हणजे कोणता, गणपतराव कसा करावा, गणपतराव म्हणजे गुळाचा, आणि सकाराम म्हणजे असते ना, मजा असते ना. मग त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होते. तसं ब्रह्माचं ज्ञान होण्याकरता काहीतरी आकाशाचं ज्ञान होते का, आकाश नाही का, डोळ्यात दिसते का आकाश, मग आहे कशावरून, जाऊ द्या. ते नाही आहे एकाच्या भाषा येते. शब्दनावाचा गुण कोणावर राहतो, आकाशावर राहतो. मग जरी दिसत नसलं तरी आकाश काय करावं लागते, ऐकले. पोकळीशिवाय वाजवता येते का, शब्द गुणकम आकाश असं म्हटलं आहे. म्हणत नाही, ब्रह्माज्ञेय होऊ शकत नाही. त्याच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, काही नाही. पण त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. वाऱ्याचं ज्ञान होते का, मग कशावर वारा मारायचा, झाडं घातले, अनुमान प्रमाण म्हणतात. तसं ब्रह्मा तिथं काही रूप आहे काय नाही, रूप वर्ण त्वारे श्री पाहिलं, म्हणून ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही, पूर्वपक्ष. आणि आपल्याला ब्रह्मज्ञानाची सिद्धी करून दाखवायची. विना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत सिद्धांत आहे. कोणत्याही विद्येने जीवात्मा त्याचा जीव दर्शा जाऊ शकत नाही. डॉक्टर म्हणतो एखादा रोग बिघडला, आपल्या रोग्याला वाचवा गेलं, मग डॉक्टर म्हणतो तुम्हाला एकच उपाय आहे, ऑपरेशन करणे. वेळा ऑपरेशनाशिवाय रोगी वाचू शकत. मग लोकही म्हणतात नाहीतरी मरणार आहे, नाहीतरी मरणार, जाऊ द्या, काय करा, ऑपरेशन करू नका. विना ब्रह्मज्ञानाशिवाय जीव मुक्त होत नाही, सिद्धांत आहे. ऐकले. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत मग तो कोणी असं इंद्र असो का ब्रह्मदेव असो का आणखी असं आहे. विना प्रकाशाशिवाय अंधकार निवृत्त होत नाही. त्याला एकच साधन आहे, कोणतं, प्रकाश. तसं ज्ञानरूपी प्रकाशाशिवाय अज्ञानरूपी अंधकार निवृत्त होत नाही. मग आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, साधूच्या ठिकाणी काय असते, ज्ञान. बाह्य ज्ञान सोडत नाही, त्याला काही मोठा फारसा प्रश्न नाही. राजा परिस्थितीचा उद्धार करण्याकरता शुकाचार्याने कोणतं ज्ञान सांगितलं, ब्रह्मज्ञान. अर्जुनाचा मोह घालवण्याकरता देवाने कोणतं ज्ञान सांगितलं, भाजी कशी करायची सांगितलं, बघा बाण कसा मारायचा,
मग कोणतं ज्ञान सांगितलं? ब्रह्मज्ञान, राजविद्या, राजवय्यम पवित्रमिदमर्थ प्रत्यक्षावगमं धर्म्यमस्य सुगम. ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात. म्हणून पूर्वपक्ष ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. उत्तर पक्ष ब्रह्मज्ञानाशिवाय जीवात्मा काय होत नाही. त्याच्याकरता पुराणवादी बंधू प्रभू रामचंद्राचं दर्शन हे ब्रह्माचं काय आहे? ज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन हे शुक्राचं ज्ञान आहे, ब्रह्माचं. आणि देवादेकांना ब्रह्मात्मा म्हटलेलं आहे. देवादेकांना ब्रह्मात्मा का म्हटलं? झालंय की आपलं तर 15 दिवस झाले मला संपून गेलो राहिले. नाही विचारसागर ठेवून दिला होता म्हणून. अरे देवादेकाचे शरीर हे पाप पुण्याच्या अधीन नाही. आपले शरीर पाप पुण्याच्या काय आहे? भोगावं लागतं ना आपल्याला पाप आणि पुण्य. जसं जसं पाप असेल त्याप्रमाणे त्याला त्या शरीर प्राप्त होतात. अति पापाचे शरीर, पाप पुण्याचे शरीर, हे आपलं कोणतं शरीर आहे? पाप पुण्याचं आहे. त्याच्यामध्ये समपणा नाही, विषमता आहे. ज्याचं बाकी जगतामध्ये दृष्टी टाकली तर सगळे सारखेच पुण्यवान सुखी आहे का दुःखी आहे? विषमता आहे. श्रीमंत माणसाला गरिबीचं दुःख नाही, रोगाचं दुःख आहे. डायबिटीज झालेलं आहे. प्रत्येकाचे भिन्न. कोणाला गरिबाचं दुःख, कोणाला कशाचं. एखाद्या माणसाला निवडून नाही आला तसं दुःख. हे सगळं पाप पुण्याची फलं आहे. त्याच्यामध्ये अंडाचे, जाराचे, स्वेद, बुद्धीचे. अति जर पाप असेल तर मनुष्य मान्य मिळणं इतकं काही नाही, पुण्य नाही. मग कोणते देह, पशु पक्षी हे सगळे देह भोगावं लागेल. मग पशुची योनी सगळ्यात वाईट योनी म्हणजे सर्पाची योनी. अति वाईट योनी सगळ्यात. तर दिसला की लोक काय म्हणतात? चला घरी आमच्या दोस्तीला करतात. महाराज म्हणतात त्याने तक्रार केली कोणी सर्पाने ब्रह्मदेवाला. म्हणला का तुम्हाला अन्याय दिसतो सगळा. म्हणलं आमची योनी अशी निर्माण केली तुम्ही. अरे आम्हाला हात नाही, आम्हाला काय नाही, पाय नाही, काहीच नाही. बरं लोक दिसले की काय करतात? महाराज म्हणतात हे असली योनी द्यायची काय? म्हणलं तुमचं पाप तेवढं आहे. जसं ज्याचा गुन्हा तसं त्याला शिक्षा. खून केला असेल तर फाशी. म्हणजे सगळी तशी योनी. पशुच्या योनीमध्ये पाय आहे पण काय नाही, पण काय का नाही. देखा वैरणीचा स्वयंपाक करते का? माणसाला ज्वारी दिली तर काय करावं लागते? तांदूळ दिली तर खात असतो का भात करून खातो? हे सगळे पापाचे देह आहे बा. हे सगळे आणि मनुष्य देह हा पाप पुण्याचा देह आहे. मग असे किती देव मिळतील? किती जन्म झाला आणखी किती मिळतील काही सांगता येत. आता पाप करतो वेळ आता बरं वाटते आपल्याला, मग शिक्षा भोगतो वेळ आहे ना. जाऊ दे, आपला जास्त संबंध नको. आपला विचारसागराचा पाठ आहे. जास्त कशी मजा असते. हल्ली प्रकरण चालू आहे ना कोणाचं खराबचं. हे सगळ्या पुण्याचं फल आहे काय? काय जगण्यामध्ये अर्थ आहे त्याच्या? जाऊ दे, आपले पापाची फळ आहे. म्हणून पशुचे, अंडाचे, जाराच्या, स्वेदाच्या, बुद्धीच्या, झाडाची सुद्धा योनी आहे.
हजारो वर्ष झाड राहत आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन तापते, पावसाळ्यामध्ये त्याला तुमच्या आमच्यासारखं फिरता येते का? बरं, शेतकरी खुशाल येतो, दणकून कुऱ्हाड मारतो. ज्या अर्थी ते जगते त्या अर्थी त्याला काय जीव आहे. हे सगळे पाप पुण्याच्या काय 15वा अध्याय आहे जो गीतेचा, त्याच्यामध्ये सुंदर वर्णन आहे. म्हणून प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. पण आपले शरीर पाप पुण्याने रचित आहे. आणि देवाची शरीर जी आहे ना ती पाप पुण्याने काय नाही. मग त्यांना सुख आहे, पण विकाराचं दुःख आहे. कशाचं? तिथं काय आहे तर स्वर्गाधिक ब्रह्माधिक वगैरे. स्वर्गामध्ये काय आनंद आहे सगळं. तिथं काय इंद्रायणीचं पाणी प्यावं लागतं का? मग तिथं काय आहे? अमृत आहे तिथं. तिथं काय तुम्हाला काही येड्या बाबळीचे झाडं द्यायचे का? मग कशाचे झाड आहे? कल्पतरूचे. हे सगळं कशाचं फळ आहे? पुण्याचं. व्यवहारात सुद्धा पाप पुण्य मानावं लागतं का? प्रत्येकजण गरिबी नष्ट करण्याकरता प्रयत्न करतो. सर्वांची होते का? मग समाधानाला काय जागा आहे? खरं त्याच्यातलंच आहे. तुम्हाला आम्हाला नरदेह मिळाला हेच पुण्याचं फळ आहे. इतर देह मिळाले असते तुम्ही काय केलं? जडभरात राजा आणि घरात बापरा. हे पाप पुण्याचे अधिक पाप असल्यामुळे आपल्याला हे मनुष्य देह मिळाले. देवाची शरीर मिळणे इतकं जर मिळाले असते तर देवाधिकाचे शरीर मिळाले असते. ऐकले तुमच्या याच्या व्यवहारामध्ये सुद्धा नाही का कोणी मंत्री होत असतो का त्याच्या पाठीमागे समाज असावा लागतो. मग ज्याचं वर्चस्व जास्त म्हणजे सगळी पाप पुण्याची फल आहे. पण देवाधिकाची शरीर पाप पुण्याचं काही नाही फल नाही. आपले शरीर कशाचे फल आहेत? दुसरा प्रश्न, आपले शरीर जे आहे ना ती भूतकार्य आहे. एक 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 पंचमहाभूताचे शरीर आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि भूतकार्य म्हणतात. कोणाचे? अगदी मुंगीपासून तर देवाधिकाचे शरीर भूतकार्य नसून मायाकार्य आहे. होऊन गेलं तुम्हाला आता 15 दिवस गेले बरं सुटीचे. त्याचा काय पडला? विसर पडला. मायाकार्य आहे. देवाधिकांना आणखी कोणता फरक आहे? नाही सांगता येईल. आपल्याला आपल्या स्वरूपाचा ज्ञान आहे. देवाधिकांना स्वरूपाचं काही नाही, अज्ञान नाही. अहमचा आणि ममचा अभ्यास आहे. अहमचा अभ्यास म्हणजे आपल्याला मी कोण आहो याचं काही नाही, ज्ञान नाही. आपल्याला गुरुजवळ जाऊन घ्यावं लागेल. मनुष्य देहामध्ये मला नाही तर गुरुची आवश्यकता काय? मुळात नाही त्या पदार्थाला मी म्हणणे. मी आणि माझे बंद आहेत. आपण कोण आहोत? आपण लगेच म्हणतो मी मनुष्य आहे. शरीराशी जाता निघून बघा. आपल्या स्वरूपात आपल्याला काय नाही, ज्ञान नाही, अज्ञान आहे. मग दुसरं काय आहे? वारकरी शिक्षण संस्था काय शिकवते? स्वयंपाक कसा करायचा हे शिकवते का? मग काय शिकवते? गीता काय सांगते? गीता काय सांगते? अर्जुना बाण कसा मारावं लागते सांगते का? मग काय सांगते? मी कोण आहो? मग आपली शाळा काय आहे? याच्याकरता आहे. बाकीच्या शाळा याला अनुलक्षण आहे.
याला अध्यात्मविद्या म्हणतात. कोणती विद्या? मग भगवंताने अर्जुनाला कोणती विद्या सांगितली? भाजी कशी करायची याचं ज्ञान सांगितलं का? मग कोणती विद्या आहे? त्याचा शोक निवृत्त करणे. काय करणे? अर्जुनाला काय झालेला होता बघ? मोह झालेला होता, शोक झालेला होता. म्हणजे ब्रह्मविद्या आहे. देवादेकांना गुरुकडे जाण्याची आवश्यकता आहे. त्यांना मी ब्रह्म याचा सहज स्वभावचा ज्ञान आहे. हे बघा, आपल्याला मराठी भाषा आहे, आपल्याला इंग्रजी भाषा आहे. मराठी भाषा आपल्याला सहज आहे आणि इंग्रजी भाषा आपल्याला काय करावं लागते? तुमच्या राहुल गांधीला कुठे इंग्रजी भाषा शिकावं लागते का? सहज आहे त्याला. इंग्रजी लोकांना इंग्रजी भाषा शिकावं लागते का? सहज आहे. त्याप्रमाणे दृष्ट आहे. तसं आणखी आपल्याला मी आहे, सहज ज्ञान आहे. मग आपल्याला काय करावं लागते? बोध होण्याकरता शिकावं लागत असं. आणि एकदा बोध झाला म्हणजे मग संपला. एकदा ज्ञानरूपी प्रकाश आला म्हणजे प्रयत्न केला तरी अंधकार काय होत नाही. सगळी विद्या तशीच आहे. गुरु अध्यात्मविद्या. वेदामध्ये कोणती विद्या आहे? नाही, श्रेष्ठ विद्या आहे ती. बाकीच्या विद्या किरकोळ आहे. किरकोळ म्हणजे बाकी सगळ्याच आहे. पखवाद वाजवणं हे सुद्धा काय? गायन करणं हे सुद्धा काय? पण त्या सगळ्या तात्पुरत्या विद्या आहे. त्यांच्यामध्ये मी उद्धार करण्याचं त्या विद्येमध्ये काय नाही सामर्थ्य आहे का? मग कोणत्या विद्येमध्ये सामर्थ्य आहे? राजविद्या. पवित्र वेदमधलं प्रत्यक्ष अवगमन धर्म्य राजविद्या आहे. मग शेवटी राजा परीक्षितीला शुकाचार्यांना शरण जावं लागलं. कोणाला? म्हणजे त्याचं राज्य त्याला उद्धार करू शकलं का? मग मला तो परीक्षिती तर साप चावून काय झाला? मग बोध कोणता आहे का नाही? मग मी देह नसून कोणाला? मरण हे कोणाला आहे? देहाला आहे का आत्म्याला आहे? मग देहाशी संबंध राहिलेला नाही. मग अध्यात्मविद्या काय करते? अनात्म पदार्थाचा संबंध तोडून टाकले. तशी विद्या आहे ब्रह्मविद्या. कोणती विद्या? आणखी ब्रह्मज्ञान कसं होते वगैरे सांगितलं. आपलं होऊन गेलं होतं म्हणतो. पण 15 दिवसामध्ये विसर पडला मला. ब्रह्म आणावं लागते का? आहे त्याची प्राप्ती आहे का नसल्याची? जीवाला काय ब्रह्म करायचा असतो का? एक दृष्टांत आपला समजून. एक मनुष्य जातीने आपला इस्लाम धर्म आपलं नाही ब्राह्मण मनुष्य. मग ब्राह्मणाने संध्या केली पाहिजे. मग ब्राह्मण मनुष्य म्हातारा मनुष्य संध्याला बसला. आज संध्याला बसल्याच्या पुढे काही विधी असतो. ते शेंडीहून हात फिरायचा सोडायचे आणि काही नावं घ्यावं लागते. मग आता शेंडीहून हात फिरवण्याच्या ऐवजी दाढीवरून नसताना काय करायला? हात फिरला. बरं, काही संध्या करते वेळी देवाचे नाव घ्यावं लागतात. तो केशवाय नवा, माधवाय नवा, गोविंदाय नवा. तर म्हातारा काय म्हणायला लागला? या अल्ला, या बिस्मिल्ला. बसला कुठं? संध्याला. नावं कोणाची घेतो? मग घरच्या लोकांनी विचार केला, याला हा कुठेतरी फिरायला गेला असला आणि ती भोवती याला काय यायला लागला.
म्हटलं कोण्यातरी मुसलमानाच्या याच्यामध्ये मसनामध्ये फिरायला गेला असला पाहिजे. आणि भूत येऊन असतात, हे आत्महत्या करणारे भूत येऊन झाला, स्वतः काहीतरी करतात ना भूती. ती पापाची योनी. भागवत कशा करताय, तो धुंदुली आहे बघा, काय काय गोकर्ण. गोकर्ण त्याचा उद्धार करतो. कोणाचा? त्याचा भाऊ आहे ना तो धंद, त्याला भूत लागलेला होता, त्याच्याकरताच भागवत आहे. मराठी म्हटलं याला तो भूत लागलेला आहे. बरेच लोक आरबाडी आले, त्याचं भूत काय केलं, म्हाताऱ्याचा भूत काय केला, बाजूला केला. त्याला विचारला होता तो कोण आहे, तर म्हटलं मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण करावं लागलं काय, तसं ब्रह्म करावं लागत असतं काय. मग कोणतं भूत लागलं आपल्याला? नाही, मी मनुष्य आहे. मी कोण आहे? मी शरीर आहो, असं आपल्याला काय लागलेलं आहे. मग ब्रह्मविद्या काय करते, मग हे भूत काढते. आणि तू कोण आहे? मग अहम ब्रह्मास्मी, त्याचा आनंद रूप आहे. कोहम कथमिदम जातं नाहम मनुष्यो न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र भिक्षुर्न च अहम निजबोधर होगा. मग मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, मग कोण आहे? निजबोधर होगा. मग अर्जुन तरी कोणत्या बोधाराला? आणखी कर्माने आता कामाची माणसं बसलेली आहे. ते म्हणलं पोहायचं किंवा संपत्ती कोणाला माहिती. अधिक राहिलेला विषय कधी सांगू, उद्या सांगा, आपली इथं सांगा.